लाडक्या सुनेच्या मृत्यूनंतर पश्चाताप सोडा, राजेंद्र हगवणे निर्लज्जपणे मटण पार्टी करत असल्याचं आढळले। एवढंच नाही तर त्याच्या मुजोरपणाही समोर आलाय। या कोड्या वृत्तीच्या हगवणेवरचा हा स्पेशल रिपोर्ट। हा व्हिडिओ नीट पहा। हा आहे हुंडाबळी ठरलेल्या वैष्णवीचा जल्लाद सासरा राजेंद्र हगवणे। एकीकडे वैष्णवीच्या मृत्यूने महाराष्ट्र हादरून गेलाय, तर दुसरीकडे वैष्णवीच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेला राजेंद्र हगवणे जणू काही घडलंच नाही अशा आविर्भावात मटणावर ताव मारतोय। हा व्हिडिओ पुन्हा पहा। राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणेनं निर्लज्जपणा शब्दाचा अपमान होईल एवढ्या बेफिकीरपणे मटणावर ताव मारलाय। यावेळी त्याच्या चेहऱ्यावर ना कुठला पश्चाताप ना कुठली भीती। खरं तर पैशांच्या हव्यासापायी राजेंद्र हगवणे, त्याची बायको लता, मुलगी करिश्मा, मुलगा शशांक आणि सुशीलच्या छळामुळे 17 मेला वैष्णवीचा मृत्यू झाला। त्यानंतर राजेंद्र आणि सुशीलनं पोलिसांना चकमा देत धूम ठोकली। वडगाव मावळ मधील ये तांबडा पांढरा रस्सा या हॉटेलमध्ये इथे त्यांनी जेवण केलेलं आहे आणि त्याचा सर्व सीसीटीव्ही जो आहे तो आता साम टीव्हीच्या हातात लागलेला आहे। येथेच जे आहे ते मटणावर असेल, बिर्याणीवर असेल, ताव मारताना आपल्याला दिसलेलं आहे। हाडं त्याने कडाकट जे आहे ते तोडलेले आपल्याला दिसत आहे। पोलिसांनी सीसीटीव्हीचा आधार घेत हगवणे बापलेकाच्या मुसक्या आवळल्या। मात्र त्यानंतरही हगवणेचा माज काही कमी झालेला नाही। राजेंद्र काय बोलायचं का तुला? राजेंद्र याची का बाजू आरोप, खुनाचा आरोप आहे तुझ्यावर। हगवणे तुला काय बोलायचं का? हगवणे तुला पश्चाताप होते का? हगवणे तुला पश्चाताप होते का? या राजेंद्र हगवणेचा उद्दामपणा पहा। अटकेनंतर राजेंद्र हगवणेला पोलीस घेऊन जात असताना वैष्णवीच्या छळाबद्दल पश्चाताप होतोय का या पत्रकारांच्या प्रश्नावर हगवणेनं नाही असं उत्तर दिलंय। हगवणेच्या उद्दामपणावरून वैष्णवीच्या वडिलांनी संताप व्यक्त केलाय। त्यांचे कॅटेगरी काय आहे हे जनतेसमोर आलेलंच आहे की सुनेला जर जीव मारून टाकून जर हे मटणाच्या हॉटेलमध्ये मटणावरती ताव मारतात, याचा अर्थ मी काय समजायचा? राजेंद्र हगवणेचं एवढं निर्लज्ज वर्तन असेल तर तो किती कोडगा आणि निगरगट्ट आहे हेच दिसून येतंय। आपल्या घरात येणाऱ्या सुना म्हणजे पैसे लुबाडण्याचं साधन समजणाऱ्या या हगवणे कुटुंबाला कठोर शिक्षा तर दिली पाहिजेच, पण त्याचबरोबर वैष्णवीचा हुंडाबळी घेणाऱ्यांना मदत करणाऱ्यांच्याही मुसक्या आवळण्याची गरज आहे। दिलीप कांबळेसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, पिंपरी चिंचवड।